नमस्कार मंडळी, हे बघा आपण चिकन फ्राय करणार आहे कुरकुरीत तळून. तर त्यासाठी आपण हे एवढं चिकन घेतलं आहे आणि हे मसाले, हे मिरची पावडर, मसाला, धन, मीठ, हळद आणि हे आलं लसणाची पेस्ट आणि त्यात पुदिना आहे आणि हे धना पावडर, जिरी पावडर, मिरे पण घातले त्यात काळे आणि हे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि हे दही. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. अच्छा. त्याचबरोबर हा थोडासा लाल कलर घ्यायचा. ठीक आहे. तर चला मंडळी, आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊ. हे धना पावडर, मिरे पावडर आणि जिरा पावडर. आमच्याकडे पाऊस पडतोय आणि लय विजा चमकते ते बाहेर. आपण हे दही टाकते. समझ गया. कलर टाकणार आहे आपण. आणि हे पीठ मक्याचं. आणि आता हे असंच फ्रीजमध्ये ठेवायचं 1-2 तास आणि नंतर मग हे तळून घ्यायचं. तर आपण यात एक अंड पण सोडलेलं आहे आणि आता थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि आता ते तळणार आहे. तर आता याला 2 तास झालेले आहे कंप्लीट. आता मी हे तळून घेते. आपलं तेलही चांगलं तापलं आहे. ते चांगलं कुरकुरीत तळून घ्यायचं. 7-8 मिनटं लागतं त्याला तळायला. मध्यम आचेवर ठेवायचं म्हणजे चिकन चांगलं शिजून निघतं. हे बघा, आपलं चिकन फ्राय चांगलं तळून झालंय, मस्त कुरकुरीत झालंय. हे आपण साधारण 6 ते 7 मिनटं तळून घेतलेलं आहे. तसं थोडासा कढीपत्ता टाकायचा तळून येत. तर हे तयार झालं आपलं चिकन 65 म्हणतात त्याला. हे चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये पहिल्यांदा झालं. आणि 65 का म्हणतात तर ते 65 साली तयार झालं म्हणून त्या म्हणजे ज्यानं बनवलं त्यानेच त्याला नाव दिलं 65 म्हणून. तर मंडळी, कशी झाली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद. हा पाऊस नाही शेतीच्या लायकीचा, नाही शेतकऱ्याचा, कुणाचाच नाही आणि ना नुकसानच होणार आहे. आणि आमच्याकडं असं पाऊस पडला ना, दारात लोखंड टाकतात का तर वीज पडू नये म्हणून. आता जुन्या लोकांची समजूत आहे, आम्ही पण पाळतो.
मस्त वाटतंय, पाऊस पडतोय.